अमरावतीच्या दर्यापूर शहरातील व्हीएम मार्ट येथे मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। सागर गिरे आणि सामाजिक कार्यकर्ते किरण होले यांनी सहायुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग अमरावती यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार दर्यापूर येथील व्हीएम मार्ट मध्ये मोठ्या प्रमाणात एक्सपायरी डेट संपलेले खाद्यपदार्थ विक्रीस ठेवण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला। तक्रारीत बेसन, मैदा तसेच इतर खाद्यपदार्थांची मुदत संपल्यानंतर सुद्धा विक्री सुरू असल्याचं नमूद करण्यात आलं। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित दुकानात 18 मे रोजी मुदत संपलेली उत्पादने आढळून आली। त्यानंतर 25 ते 26 मे दरम्यान पुन्हा तपासणी केल्यानंतर काही वस्तूंवरील तारखा बदलल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। तसंच ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी देखील करण्यात आली। या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने व्हीएम मार्टची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे। कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। दरम्यान या प्रकारामुळे दर्यापूर शहरात एकच खळबळ उडाली असून ग्राहकांमध्ये देखील संतापाचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हस्तक्षेप करू नये, कारण हे धक्कादायक प्रकरण आपल्या सुद्धा घरात होऊ शकतं असं आवाहन तक्रारदारांनी केलंय। या गंभीर बाबी संदर्भात लवकरच अन्न औषध विभागाचे राज्याचे प्रशासकीय आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे।